शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि उच्च उत्पादन क्षमता वाणांचा प्रसार करण्यासाठी महागुजरात सीड्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर यांच्या वतीनं अकोल्यात प्रात्यक्षिक पीक पाहणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। प्रगतिशील शेतकरी प्रकाश नागे यांच्या शेतावर हा कार्यक्रम पार पडला असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात संशोधित तूर वाणांची माहिती देण्यात आली। कोरडवाहू प्रगतिशील शेतकरी प्रकाश नागे यांच्या लाखनवाडा तालुका जिल्हा अकोला येथील शेतावर महागुजरात सीड्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे पीक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात तूर लतिका या संशोधित तूर वाणाचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात दाखवण्यात आले। आधुनिक शेती पद्धती, पिकांचे रोग नियंत्रण आणि अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमाला अकोला, वाशिम, खामगाव आणि मलकापूर परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। शेतकऱ्यांनी पिकांची प्रत्यक्ष पाहणी करत तज्ञांकडून शंकांचे निरसन करून घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी शेतकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। अशा प्रकारचे प्रात्यक्षिक कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया उपस्थित शेतकऱ्यांनी दिली। हे बघू शकता, यावेळी सर्वात जास्त समस्या मर रोगाची या भागात आहे। पर या तुरीवर मर रोगाचं बिलकुल प्रमाण नाही। एकदम हे जे शेत आम्ही सिलेक्ट केलेलं आहे एकदम साधारण कास्तकारचं शेत आहे, कोरडवाहूचं शेत आहे आणि त्याच्यातही तुम्ही बघू शकता तूर पूर्ण एकसारखी सगळ्या जागेवर 4 ते 5 दाण्याची शेंगा आणि चांगलं उत्पन्न होईल असं अपेक्षित आहे। महागुजरात सीड्स नागपूर ही 40 वर्ष जुनी कंपनी आहे, रिसर्च बेस्ड कंपनी आहे। कंपनीचे पूर्ण वाण येतात। सोयाबीनमध्ये आमची 3 ते 4 रिसर्च वाण आहे, तुरीमध्ये आम्ही 3 रिसर्च वाण काढलेलं आहे। या व्यतिरिक्त रबीमध्ये आपला गहू येतो, चणा येतो आणि समरमध्ये भुईमुंग, मूग, उडद, तिल्ली अशा मल्टी क्रॉपमध्ये आम्ही काम करतो। आणि आमचे सायंटिस्ट सतत याच्यावर काम करतात की अशी व्हेरायटी बनवावी जे सर्वसाधारण कास्तकाराला सुटेबल आहे। मार्केटमध्ये अशी पण व्हेरायटी आहे जे फार चांगली तुम्ही देखरेख करून त्याच्यात चांगलं उत्पन्न काढू शकता, पण असे शेतकरी किती आहे? 2 किंवा 3%। आपला फोकस या अशा व्हेरायटीवर असतो की सर्वसाधारण कास्तकारासाठी आपण व्हेरायटी बनवू, त्याला जास्त खर्च नाही आला पाहिजे, उत्पन्न चांगला भेटला पाहिजे आणि रोगाला बळी न पडणारी व्हेरायटी असे बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो। आंबेकर एंटरप्राइज अकोला इथे माझं कृषी सेवा केंद्र आहे समजून चला। आणि मी महागुजरातचं मटेरियल मागच्या 10 वर्षापासून विकत आहे। आणि आपण आज जे लतिका तुरीच्या प्लॉटवर आलेलो आहो, ही एक अगदी सुंदर व्हेरायटी आहे महागुजरातची। मागील जवळपास 5-7 वर्षापासून आम्ही विकतो आहे आणि याला सगळ्यांकडून शेतकऱ्यांकडून पण सुद्धा छान प्रतिसाद मिळत आहे। मी आज हे तूर महागुजरातची लतिका पाहायला आलो। एकदम छान व्हेरायटी आहे आणि यावर्षी याला विल्डिंगचं प्रॉब्लेम असं कमी वाटते पूर्ण काय नाही आणि कमीत कमी मशागत यांनी फक्त 2 स्प्रे दिलेले असं म्हणजे ऐकलं, कास्तकारांनी सांगितलं। त्या हिशोबानं हा प्लॉट एकदम छान आहे, अतिसुंदर आहे। या शेतामध्ये आपण जे उभे आहोत आता, ही तूर लतिका जी व्हेरायटी आहे आमची ही फार प्रचलित वाण आहे आमच्या महागुजरात सीडचं। आणि आता या तुरीमध्ये आपण पाहिलं असेल की या तुरीमध्ये कुठेही रोगराई तुम्हाला दिसणार नाही, किडो रोग दिसणार नाही आणि मर रोगाचा प्रमाण कुठेही नाही आहे। हे एक या तुरीचे वैशिष्ट्य आहे। आणि ही तूर आता जी आपण बघून राहिलो आहे ही साधारणतः कोरडवाहू आहे पूर्ण। यांनी ही जी पेरली आहे ही याच्यामध्ये आधी सोयाबीन लावलं होतं आणि आता याच्यामध्ये इंटरक्रॉप म्हणून चणाही लावलेला आहे। तरी एकरी यांना साधारणतः 7 ते 8 क्विंटल उत्पादन व्हावं अशी अपेक्षा आहे।